जय सद्गुरू. तुम्ही आयुष्यात कधी ना कधी पाहिलंच असेल की एखादा वाईट मार्गावर असलेला व्यक्ती तुमच्यापेक्षा अधिक जास्त सफल होतो, तुमच्यापेक्षा लवकर सफल होतो. तुम्ही सद्गुणांच्या मार्गावर जात असतात आणि तुम्हाला सफलता भेटायला वेळ लागतो, आणि तेच तुमच्या समोरचा व्यक्ती दुष्कर्मांच्या मार्गावरून जातो व तुमच्या आधी सफलता प्राप्त करतो. तर त्या टायमाला आपलं मन टटोलतं, त्या टायमाला आपलं मन आपल्याला विचारतं की आपण सद्गुणांच्या मार्गावर चालूनही आपल्याला फायदा काय झाला. तर तो आज मी तुम्हाला फायदा सांगणार आहे की तुमच्या सद्गुणांचा फायदा काय आहे. तुम्ही विचार करत असता की दुष्कर्मांनी चालून सुद्धा तो माणूस इतका पुढे गेला, पण तो माणूस पुढे गेला तर तो त्याप्रमाणे पुढे गेलेला आहे जसं एखादा भुंगा एखादी लाकूड आतून कोरून ठेवून देतो. आपल्याला ते लाकूड बाहेरून मजबूत वाटत असतं, पण मधून ते खोकलं झालेलं असतं. तो माणूस आयुष्यात कितीही पुढे गेला तरी त्याला एका गोष्टीची खुमखुमी राहील. ती गोष्ट म्हणजे की मी जो पैसा कमवलाय, मी जे सुख कमवलंय, जे अन्न मी खातोय ते वाईट मार्गातून आलंय. त्याला नेहमी या गोष्टीचं वेगळंच अपराध समोर येईल. तो या गोष्टीला कधी नाही म्हणू शकणार. त्याच्या वाटेला ज्या दुष्कर्मांमुळे जो त्याच्या वाटेला जो आनंद येईल त्या आनंदाचा उपभोग तो कधी आयुष्यात घेऊ शकणार नाही. तेच उलट चांगल्या व्यक्तींचं असतं. चांगल्या व्यक्तींच्या मार्गाला थोडे सुख जरी आले तरी त्या थोड्या सुखांना ते फार मोठ्या सुखामध्ये परिवर्तित करू शकता. याचं कारण असतं त्यांचे सद्गुण. कारण की त्यांना आतून माहीत असतं की त्यांनी केलेले कर्म हे चांगले आहेत. इथे मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो. एका नगरामध्ये एक सावकार होता आणि त्या सावकाराकडे काम करणारा एक सामान्य व्यक्ती. सावकाराने कधीच इमानदारीने पैसा नाही कमवला. नेहमी कोणाच्या तरी व्याजदरात वाढ करून, कोणासोबत तरी धोकाधडी करून वाईट मार्गातून त्याने आयुष्यभर पैसा कमवला. आणि त्याने पैसा इतका कमवला की तो त्याच्या पुढच्या 7 पिढ्या बसवून खाऊ शकेल. आणि त्याच्याच इथं काम करणारा, त्याच्या हाताखाली काम करणारा एक माणूस ज्याने आयुष्यभर इमानदारीमध्ये काम केलं, आयुष्यभरात कधीच त्याच्या मालकाला एक शब्दानेही नाराज नाही केलं. आणि त्या इमानदारीमुळे आणि त्या चांगल्या सवयींमुळे तो माणूस स्वतःच्या आयुष्यात सुखी होता. जितका पैसा सावकाराकडे, त्याचा 1% पैसाही त्या माणसाजवळ नाही होता. तरीही तो मनुष्य त्याच्या आयुष्यात सुखी होता. त्याचे बायको मुलं सुखी होते. तो आनंदात होता. तो जेही खायचा त्याला आनंद असायचा. त्याला पडल्या झोप लागायची. आणि ह्याचं उलट होतं सावकारासोबत. सावकाराचं जेवणात चित्त नव्हतं. त्याला झोपल्यावर झोपच लागायची नाही. तो दिवसभर विचार करत असायचा की नेमकं माझ्या आयुष्यात चालू काय आहे. परत तो त्या तिजोरीकडे पाहायचा ज्या तिजोरीत त्याने पैसा ठेवलेला आहे. म्हणजे त्याचं चित्त, त्याचं मन, त्याचं शरीर हे एका ठिकाणी केंद्रितच नाही राहिलं. कारण की त्याला आतून माहीत होतं की त्याने जो पैसा कमवलाय तो वाईट मार्गाने कमवलाय. आणि म्हणूनच त्या गोष्टींचं सुख, त्या पैशांचं सुख तो कधी उपभोगूच नाही शकला. त्याच्या उलट तो माणूस ज्याच्याजवळ कमी पैसा असला तरीही त्याला माहीत होतं की हा आपला कर्मांचा पैसा आहे, आपल्या सद्गुणांचा पैसा आहे. म्हणून त्या पैशाने तो आयुष्यभर सुखी राहिला.